नमस्कार मित्रांनो आता आपण आहे बेरजवडी घाटामध्ये। आज आमदार केसरी पर्व तिसरे आज सेमीफायनल आणि फायनलचा थरार होता आणि खऱ्या अर्थानं अतिशय आज नामांकित बाऱ्या होत्या सेमीफायनल आणि फायनलला। आज एक नंबर मानकरी झालेले आज हारण्या ही जुगलबंदी बघायला भेटलेली आहे आणि एक नंबर फायनलचे मानकरी स्कॉर्पिओचे मानकरी आज भेटलेले संघटना दोन्ही पण। तर दादा नमस्कार। कशा प्रकारे एक नियोजन होतं एक हारण्याचं ते सांगा पहिल्यांदा। आता आम्ही 1.5 महिन्यापूर्वीच नियोजन केलं होतं, जसं बेदवडीची यात्रा झाली आणि वर्षाचा पावन मावळ केसेचा घाट झाला, आमचा बैल ट्रॅक्टरला एक नंबर फायनल मानकरी राहिला होता। तर वडगाव कांदळीच्या घाटालाच आपणचा फोन आला होता, पण त्यांच्या बैलांना लागल्यामुळे आम्ही पण त्यांना शब्द दिला होता की आपण बेदवडीला हे जोकाट करू। आम्ही बेदवडीच्या घाटावर जोकाट केलं। आज मागच्या वर्षी पण आमदार केसरी पर्व दुसरे मध्ये एक नंबर फायनलचे मानकरी होते, थारचे मानकरी राहिले होते। तिथं आपला हारण्या कांड्यावर पाहताना पाहायला भेटला होता आम्हाला। कांड्यावर नव्हता बैल, जोकाटाचा बैल चांडवली आणि लिमगावला मागच्या वेळेस खंडेराय केसेला पहिल्यांदा बैल पळाला। हारण्याची खरेदी कुठनं झाली काय ती सांगा मला। माळशिरस मधून बाहेर चोरमले आहेत आमचे मित्र, त्यांच्याकडून घेतला होता आपण, 1.5 वर्षापूर्वी घेतला होता। किती दिवस कांड्यावर पळाला तुम्ही? कांड्यावर नाही पळाला बैल, आदत वयामध्ये मागच्या वर्षी थारचे मानकरी, मागच्या वर्षी तो पण आदतच होता, शंकर पण, आणि हा पण आदतच। शंकर थारचा मानकरी होता आणि ह्यावेळेस हारण्या, आणि हे नियोजन अतिशय दोन्ही एकाच धावणीचे वरले बैल आहेत, हारण्या शंकर एकाच धावणीचे बैल आहे। कसं काय नाद कसा आहे बैलगाड्याचा ते सांगा आम्हाला। बैलगाड्याचा नाद पाहायला गेला तर चांगला पण आहे आणि पाहायला गेलं तर वाईट पण आहे। म्हणजे आपला कामधंदा बघून, व्यवसाय पाणी बघून बैलगाड्याचा नाद किती टक्के करायचा आणि कसा करायचा त्याच्या अवलंबून। सारखाच जर बैलगाडा म्हणलं तर उद्योगधंद्याला सुद्धा मार बसतो त्याने, आणि जर कामधंदा बघून आणि घरच्यांचा विचार आचार घेऊन जर गाडा दांबाटला तर नक्कीच काही वाईटपणा गाड्यात नाही। गाड्यात म्हणजे आनंद कशात नाही। आज कोण होतं जुपणीला, कोण होतं कसं नियोजन? जुपणीला आमचे बंधू आहे राहुल मोरे, तर त्यांचं जुपणी आता पहिल्यापासून आमचा जसा पळतोय देवमन पळतोय तेव्हापासून ते जुपणी घेतात। आमचं दुसरं आपणला आम्ही सांगितलं आमचं जुपणी राहुल शेटच घेते। हारण्याची खासियत काय? एकदम शांत आहे, पाय सुद्धा उचलत नाही, किती पण वेळ उभा राहायचं, त्याच्या डोक्यात फक्त पळणे, दुसऱ्या बैला काय त्रास नाही, माणसाला मारणे नाही, काय नाही, फक्त पळायचं नाही। आज आपणचा हारण्या हे नियोजन चांगल्या प्रकारे झालं, तर हारण्याबद्दल काय सांगता आपणचा हारण्या आता आम्ही बघत आलो शिवनेर केसेला मागच्या वेळेस स्पंचला राहिला होता, आणि बैल काय आता प्रत्येक यात्रेत टॉपला जातो, त्याला कांडण बैल लागला तर मग बोलायचंच नाही। आज विकास शेठ अंकुशराव नायकवाडी यांनी आमदार केसरी पर्व तिसरे घेतलेलं, आणि आज जे एक नंबरचे फायनलचे मानकरी होणार आहे त्यांना हिंद केसरी बैलांना किताब देण्यात येणार आहे, तर हे नियोजन कसं होतं त्यांचं? हे नियोजन चांगले, आता बैल सुद्धा पळाल्यात, बैलांनी त्यांचा जीव ओतून पर कसपणा लावून बैल पळाल्यात, त्यामुळं त्यांच्या आता याच्यात मालकाचं काय नाही, बैलाच्या समाजामध्ये त्याचं एक चीज झालं पळाल्याचं, त्यामुळं त्या निर्णयाचं आम्ही सगळे आमची संघटना मुर्या बंधू बैलगाडा संघटना असतं आणि परदेवा पटिंगरे बैलगाडा संघटना निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। एक जुन्या गाडा मालक आहे, आता ही परंपरा आपली किती वर्षाची आहे? आपली आता किती पिढी? आमची चौथी पिढी। आता दावणीला किती बैल आपल्या? कारण आमच्या दावणीला आता एक 15-16 बैल असतात, 15-16 बैल, आणि एक नंबर मध्येच पळते ते। त्यावेळेस जुनी पिढीची बैल आता कोणती आहे का आपल्याकडे? आमच्याकडे सूर्य आहे जुन्या, तो सुद्धा बैल आम्ही बाह्य चोरमलीकडूनच घेतला होता, माळशिरस मधून बंदी उठल्यानंतर आम्ही पहिला बैल तो घेतला होता, आणि तो पण बैल आम्ही 1 नंबर मध्येच दांबाटला। आज कोण होतं नियोजनाला, कोण होतं कसं काय? नियोजनाला गोरख लोखंड होते तिकडून, आपण आणि आप्पा, आणि आमच्या नियोजनाला आमचं अख्खं घर, फक्त आमच्या घरात सौरभ शेट असतील, आकाश मोरे, मयूर मोरे, राहुल भाऊ, आमचे चुलते विकास मोरे, आमचे घोडेस्वार अजय बाप्पू दोंडकर। आज स्कॉर्पिओचे मानकरी एक नंबर, काय सांगसान त्या आनंदाबद्दल एकदा सांगा। आता बैल पळाली, 4 बैलांचा कसपणा लागला होता, त्यांचंच आता यश आहे, आणि आमचे बंधू म्हणले तर आमच्या कुटुंबाची साथी, नियोजन आमचं सगळं पहिलं आमच्या मोठ्या लोकांना दाखवलं जातं, त्यांना जर पास पडलं तर ते आम्हाला हा म्हणले तर आम्ही खाली हा म्हणतो, त्यांना विचारल्याशिवाय आम्ही कोणतंच काम पाऊल उचलत नाही गाडी। त्यांचं मार्गदर्शनाखाली आमचे चुलते सुद्धा भाऊ बाबाजी मोरे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गाडा दांबाटतो। गोरख भाऊ नमस्कार।
पहिल्यांदा अभिनंदन. आज एक नंबर फायनलचे मानकरीचे आणि स्कॉर्पिओचे मानकरी, त्याबद्दल काय सांगसान? आज नियोजन खरं चांगल्या प्रकारे झालं, तर नियोजन कसं झालं सांग? नियोजन हे 1-1.5 महिन्यापूर्वी चालू होतं. हा. त्यामुळे नियोजनात काय बदल होणार नव्हता याच्यात किंवा मात्र शंका नव्हती. त्यामुळे काय काळजी करायचं कारण नव्हतं. आणि आजच्या बारीबद्दल काय सांगसान? आज आदत हरण्या आपल्या हरण्याबरोबर पळायला आलाय. आदत हरण्या पाळायचं कारण म्हणजे असं उर्षेच्या घाटात हरण्याने 1 नंबर केला होता. ते पण तिन्ही राऊंडला हरण्याने कांड रेटून, म्हणजे जसं पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड त्याने आत गड्याळ असं त्याने आतात घेऊन गेला. त्यामुळं आम्हाला त्याची खात्री होती की हरण्या आपल्या हरण्याला पुरू शकतो. म्हणून आपण मयूर शेठला फोन केला, सौरभ शेठला पण मी फोन केला होता. मग ते हे एक संगनमताने नियोजन झाल्यामुळे आज हा दिवस बघायला भेटला. आणि आज बैलांना हिंद केसरी मान भेटलेला आहे. आता हरण्या बरेच दिवस म्हणजे बघितला की मागचा सीझन पूर्ण गाजवला होता त्यांनी, मध्ये कालांतराने बैल उभा होता. उभं राहण्याचं कारण काय होतं? उभं राहण्याचं कारण एकच की आपण माझं ठरलं होतं, जोपर्यंत बैलाला चांगला आणि आपल्या बैलाला तोड बैल भेटत नाही तोपर्यंत बैल हा बाहेर काढायचा नाही. 1 नाही 2 नाही 3 महिने बैल बांधून राहून द्या, काय काळजी करायची नाही. कारण तो खणखणीत नाही, त्यामुळे त्याचं काही टेन्शन घ्यायचं नव्हतं. त्यामुळे आपण मी ठरवलं होतं बैलाला बैल तोड भेटला तर बैल झोपायचा. आणि माझ्या आणि आपणच्या बुद्धीने मुरे मंडळींचा हरण्या तो माझ्या बैलाला तोड भेटला, त्यामुळे मी तो बैल जुळवला. आणि ही सावड ही जोपर्यंत मुरे मंडळी कटाळत नाही, आम्ही कटाळत नाही, तोपर्यंत ही सावड अशीच राहणार. त्यामुळं कोणी काय म्हणायचं नाही की नाही का पुढल्या घाटाला हाच बैल ठेवणार आहे का, त्याच्या पुढल्या घाटाला आम्हाला द्या, असं काय बैल द्यायला देऊ, पण कधी द्यायचा? जोपर्यंत मुरे मंडळी कटत नाही, टिंगरी मंडळी कटत नाही, तोपर्यंत बैल हा दुसऱ्या जुगलबंदीत जाणार नाही. आता नियोजन पुढच्या घाटात कुठे आहे? कुरुळीचा आहे, परत दावडी लिमगाव आहे, अजून दावडीचा पण घाट आहे. आता कुठं पुढचं नियोजन कोणत्या घाटात? नियोजन होईल परवा दिवशीच. माझा अंदाज असा आहे की कुरुळी या ठिकाणी मोठी यात्रा आहे. आयोजक त्याचे कुरुळी यात्रा म्हणजे आपले त्यांनी गावच्या निमित्त नाही का आपल्या भरवण्यात यात्रा त्याच्या निमित्त भरवलेली यात्रा, तिथं आपला बैल ह्याच बैलासोबत आणि ही 4 बैल तिथं दिसतील. चालतंय, धन्यवाद. आणि 1 नंबर मानकरी झाले.